चला तर मित्रांनो, अगरबत्ती कंटी स्वस्त दरामध्ये कुठे भेटतात ते पाहूया. मग काय, मी वडाल्यावरून बस पकडली आणि बस पकडल्या क्षणी विशालचा कॉल आला की मीही येतो. मग त्याचा वेट करत मी थांबलो होतो, पण भाव आपला लगेच आला. मग काय, विशाल दादाच्या गाडीवर बसलो आणि आम्ही अगरबत्ती शॉपवर गेलो, कारण की त्यालाही अगरबत्त्या पाहिजे होत्या म्हणून तो आलेला. आणि बघू शकता, आम्ही अगरबत्ती शॉपजवळ पोचलो. 11 वाजले होते, तरीही गर्दी होतीच, कारण की इथे प्रोडक्ट छान भेटतात. मग काय, दादाने गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही नंबरच्या लाईनीत उभे राहिलो. देवाच्या कृपेने थोडा नंबर लगेच आला. मग काय, दादाने कापूर, अगरबत्ती, छोटी अगरबत्ती, वेगवेगळे छान प्रोडक्ट दाखवायला चालू केले. प्रोडक्ट खूप छान होते आणि स्वस्त दरामध्ये होते. मग दादानेही खूप प्रोडक्ट घेतले, अगरबत्त्या घेतल्या. आणि नंतर दादाच्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे. दादा का बाबा ऐकत नाही. मग काय, दादाने लगेच क्रेडिट कार्ड काढून आपल्या अगरबत्तीचं बिल पे केलं. बिल पे केल्यानंतर आम्ही जायला निघालो होतो. तेवढ्यातच काका बोलतात, अरे थांबा थांबा, हे सॅम्पल प्रोडक्ट घेऊन जा, जेणेकरून नेक्स्ट टाईम ह्या अगरबत्त्या तुम्ही घेणार. मग आम्ही त्यांच्याकडून प्रोडक्ट सॅम्पल घेतले आणि आम्ही जायला निघालो कंटी आणायला. बोललं दादरला जायचं होतं, पण दादरला गाडी एक साईडला पार्किंगला जागा नसतो आणि चालायला जागाही नसतो, एवढी गर्दी होती. मग आम्ही लालबागला जायला ठरवलं. लालबागला जाता क्षणी आपल्या लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार एवढं छान होतं की मन भारावून गेलं. मग तिथेच आम्ही गाडी पार्किंग केली आणि कंट्या बघायला चालू केली. कंट्या पण एवढ्या खूप छान होत्या ना, की कोणती घ्यायची हा प्रश्न पडलेला होता. कारण की स्वस्तही होत्या आणि छानही होत्या आणि आपल्या गरीब माणसाला परवडतील अशा होत्या. 100पासून 50पासून 30पासून 2000 3000पर्यंत कंट्या होत्या. मग आम्ही 2 कंट्या घेतल्या आणि आम्ही घरी जायला निघालो. व्हिडिओ आवडल्यास